नमस्कार. मी डॉक्टर समाधान काळे. डॉक्टर समाधान काळे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. आजचा विषय आहे ॲनल फिशर. त्याला मराठीमध्ये उदरद्वाराच्या आतील भागामध्ये चरे पडणे असे म्हणतात. ही मूळव्याधाची सुरुवातीची अवस्था आहे. तर बऱ्याच जणांना संडासचा कुठल्याही प्रकारचा त्रास झाला तर लोक लगेच त्याला मूळव्याध म्हणतात. पण त्यामध्ये 3 प्रकार आहेत. पहिली अवस्था असते फिशर, दुसरी अवस्था असते कोंब येणे, ते बाह्य आतल्या बाजूला कोंब येणे, त्यानंतर बाह्य मार्गामध्ये कोंब येण्याचे प्रमाण वाढते आणि तिसरा अवस्था आहे भगंदर. तर आज आपण ॲनल फिशर म्हणजे सुरुवातीची अवस्था त्याच्यावर आज आपण चर्चा करणार आहोत. तर गुदद्वाराभोवती आतल्या त्वचेला चरे पडतात, त्याला आपण फिशर किंवा मूळव्याधाची प्रथम अवस्था अशी म्हटले जाते. हे चरे गुदद्वाराच्या स्नायूच्या तंतूपर्यंत खोलवर जाऊ शकतात. यासोबत मल विसर्जनाच्या इतर तक्रारीही असतात. तर याची लक्षणे काय आहेत? तर भयंकर वेदना होतात. संडासनं आल्यानंतर भयंकर वेदना होतात. त्यानंतर संडासच्या मार्गामध्ये किंवा बाहेरच्या बाजूला सूज येते. संडास करताना टोचल्यासारखे होते, खाजवते, नंतर रक्तस्रावही होतो. हा भाग ताणला गेला तर खूप वेदना होतात. ठणका भयंकर असतो. तर कारणे दीर्घकालीन बद्धकोष्ठता म्हणजे कॉन्स्टिपेशन, वारंवार पोट जर साफ नाही झालं तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला मूळव्याधाची स्थिती निर्माण होऊ शकते. ॲनल फिशरचा प्रॉब्लेम आपल्याला होतो. तर मागील व्हिडिओमध्ये आपण बद्धकोष्ठता विषयी चर्चा केलेली आहे. तर आपल्याला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर तो आपण व्हिडिओ संपूर्ण पहा. तुमचे पूर्ण शंकाचे निरसन होऊन जाईल. त्यानंतर संडासचा मळ कडक होतो आणि गुदद्वाराला आतील भागाला खरचटून जातो आणि जखम तयार होते, चरे पडतात आणि आपले ओठ कसे उलतात हिवाळ्यामध्ये त्यासारखे जखमा तसे चरे होतात. बाहेरच्या बाजूलाही तसे चरे होतात आणि प्रत्येक वेळेस शौचाला गेलं की जखम वाढत जाते आणि संडासमध्ये जे असलेले इन्फेक्शन किंवा जंतूमुळे संसर्ग वाढतो, इन्फेक्शन वाढते. त्यामुळे तिथे जखमा होतात आणि त्या लवकर भरत नाहीत. तर याचं मूळ कारण आहे चुकीचा आहार पद्धती आणि बद्धकोष्ठता. तर याच्यावर उपचार बघूया आपण. तर संडास साफ होण्यासाठी पहिल्यांदा आपण उपचार करणं गरजेचं आहे. तर संडासमध्ये खळे होऊ नये यासाठी उपचार करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण आहारामध्ये कच्च्या आहाराचा समावेश करणं गरजेचं आहे. तर कच्च्या आहारामध्ये जर आपण जेवण करताना एक वाटीवर सॅलड्स किंवा मोड आलेली कडधान्य जर आपण घेतली तर आपल्याला योग्य प्रमाणामध्ये शरीराला फायबर मिळून जाईल आणि फायबर काय करते, आपल्या आतड्यामधील असलेला मळ, चिकटलेला मळ तो एकत्र बांधून संडास होण्यासाठी एकदम सुलभ होते आणि आपल्याला बद्धकोष्ठतेचा त्रास न झाल्यामुळे आपल्याला पुढे हा त्रास म्हणजे ॲनल फिशरचा किंवा चरे पडण्याचा त्रास आपल्याला होणार नाही. तर त्यासाठी आपण आपल्या आहाराकडे लक्ष द्या. त्यानंतर आहारामध्ये फळे भाज्याचे प्रमाण वाढवा. आपण चपाती भाकरी खातो त्यावेळेस तर आपण ते पीठ चाळायचं नाही. त्याच्यामधला कोंडा जो चाळा आहे तो असणं गरजेचं आहे. तो चाळा काय करतो तर आपल्याला आतड्यामध्ये त्याचे फायबर सारखा आपल्याला उपयोग होतो. त्यामुळं चपाती भाकरी न चालता करून खाणे गरजेचं आहे. सुके अंजीर जर आपण रात्रभर भिजवून ते सकाळी कुस्करून जर खाल्ले तर सुद्धा आपल्याला त्यापासून आराम मिळू शकतो. जेवणामध्ये 1 ते 2 चमचे तूप रोज वापरणे गरजेचं आहे. तुपामुळे आतड्याच्या आतील भागाला वंगणासारखे काम होते. त्यामुळे सुद्धा संडास व्यवस्थित साफ होऊन जाईल आणि आपल्याला चरे पडण्याचा त्रास होणार नाही. गोड पदार्थ खाणे बंद करा. त्यानंतर मांसाहार बंद करा. पाणी, तहान लागली पाणी प्या. आपल्या शरीराचं हायड्रेशन व्यवस्थित ठेवा. त्यामुळे सुद्धा आपल्याला हा त्रास जाणवणार नाही. त्यानंतर जर आपल्याला संडासला जर जास्त आगाग होत असेल, ठणका असेल, भगभग होत असेल तर आपण संडासनं आल्यानंतर गरम पाण्यामध्ये थोडे पोटॅशियम परमॅंगनेट टाकायचे आणि शीट बाथ म्हणतात त्यामध्ये बसायचे. 10-15 मिनिटं बसा. त्यामुळे आपल्याला चांगला आराम मिळेल. असे ज्यावेळेस आपण संडासनं जाऊन येईल त्यावेळेस आपण हा उपाय करा. त्याने नक्की तुम्हाला चांगला आराम मिळेल. उपचारामध्ये आपण चालण्याचा व्यायाम करणं गरजेचं आहे. सायकलिंग करा, बागकाम करा. त्यानंतर
आपण जर चालण्याचा व्यायाम केल्यामुळे आपले पोटाचे स्नायू बळकट होतात. बैठे काम असेल तर थोड्या थोड्या अंतराने आपण उठून चाललं पाहिजे. बसून राहायचं नाही, जास्त उभा पण राहायचं नाही. पोटाचे आतड्याची हालचाल व्यवस्थित झाली की आपल्याला बद्धकोष्ठता होणार नाही आणि हा त्रास आपल्याला कायमस्वरूपी जाणवणार नाही. तर त्यासाठी तुम्हाला एक ॲलोपॅथिक ट्रीटमेंट सांगतो. ते जर तुम्ही एक 10 दिवस घेतली तर तरी सुद्धा तुमचा त्रास पूर्णपणे कमी होऊन जाईल. तर ती ट्रीटमेंट तुम्हाला मी शेअर करीत आहे. तरी पण मी सांगतो, टॅबलेट जीपी एलबीएस निओ 10 गोळ्या सकाळ संध्याकाळ जेवणानंतर घ्या. रक्त पडत असेल तर हेमसिल 500 mg गोळी सकाळ संध्याकाळ जेवणानंतर घ्या. सूज ठणक्यासाठी एन्झोफ्लाम टॅबलेट सकाळ संध्याकाळ घ्या जेवणानंतर. पित्त जळजळ ऍसिडिटीमुळे सुद्धा आपल्याला अपचन होतं, त्यामुळे आपण पॅन प्रोटीन गोळी सकाळ संध्याकाळ जेवणापूर्वी घ्या. आणि पोट साफ होण्यासाठी आपण गट क्लिअर 200 ml सायरप जर 20 मिली रोज रात्री झोपताना घेतले तर सुद्धा आपल्याला चांगला फरक पडेल. त्यानंतर जर आग पडत असेल संडासला आल्यानंतर तर संडासला जाण्यापूर्वी आणि आल्यानंतर लॉक्स 2% जेली सकाळ संध्याकाळ लावा आणि थोड्या वेळानंतर ओटोडर्म ऑइंटमेंट लावा. त्यामुळे आपल्याला ते चर पडलेले आहेत किंवा तडकल्यासारखं झालेले आहे ते सुद्धा लवकर भरून येईल आणि आपला त्रास पूर्णतः कमी होईल.